हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बी ए भाग 2 मधील पेपर नंबर 4 मधील रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया युनिट 3 हा टॉपिक पाहणार आहे. यामध्ये आपण रिझर्व्ह बँकेची पूर्ण रचना आणि रिझर्व्ह बँकेचा इतिहास आपण अभ्यासणार आहे. तर हा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, कारण आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही बँक व्यवसायावर अवलंबून असते आणि पूर्णपणे बँक व्यवसाय जो आहे हा बँक व्यवसाय आज कोणत्या परिस्थितीमध्ये आहे आणि त्याची मुख्य बँक कोण आहे आणि रिझर्व्ह बँकेच्या साहाय्यानं देशातल्या इतर सर्व बँका कशा पद्धतीनं काम करत असतात याचा महत्त्वपूर्ण अभ्यास आपल्याला करावयाचा आहे. तर सुरुवातीला आपण रिझर्व्ह बँकेचा इतिहास पाहू. यामध्ये ज्याला आपण हिस्ट्री ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असं म्हणतो, आपल्या भारताची मध्यवर्ती बँक म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारताच्या बँकिंग व्यवस्थेमधील सर्वोच्च संस्था आहे आणि ती सर्व नियमनात्मक आणि प्रवर्तनात्मक व विकासात्मक स्वरूपाची कार्य करीत असते. ही बँक सरकारच्या मालकीची आहे. या बँकेचे मुख्य कार्यालय मुंबई या ठिकाणी आहे. 19व्या शतकामध्ये जगातील अनेक देशात मध्यवर्ती बँक स्थापन करण्यात आली. त्यामध्ये मध्यवर्ती बँकांनाच केंद्रीय बँका असेही आपण म्हणतो. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या स्थापनेपासून मध्यवर्ती बँकांच्या विस्ताराला गती निर्माण झाली. जगामध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक देश स्वतंत्र झाले. स्वतंत्र झालेल्या जवळजवळ सर्वच देशामध्ये मध्यवर्ती बँकांची स्थापना करण्यात आली. भारतात 1927 पासून मध्यवर्ती बँक स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. मात्र भारतात मध्यवर्ती बँक स्थापन करण्याची व त्या बँकेचे नाव रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असावे अशी शिफारस हिल्टन यंग आयोगाने 1926 मध्ये केली होती. यातील शिफारशीनुसार इंग्रजांच्या आधिपत्याखाली असलेल्या भारताकरिता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापन करण्यासाठी सन 1927 मध्ये एक विधेयक मांडण्यात आले. परंतु काही कारणामुळे त्या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होऊ शकले नाही. त्यानंतर भारताच्या आर्थिक विकासाकरिता तत्काळ मध्यवर्ती बँक स्थापन करण्यात यावी अशी शिफारस भारतीय मध्यवर्ती बँक व्यवसाय समितीने 1930 मध्ये केली. सन 1933च्या श्वेतपत्रिकेत असे नमूद करण्यात आले होते की भारतात सन 1935 मध्ये संघराज्यात्मक राज्यघटना अंमलात येण्यापूर्वी राजकीय प्रभावापासून दूर असणारी अशी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना केली जावी. 1934 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲक्ट करण्यात आला. 1934च्या ॲक्टनुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. 1 एप्रिल 1935 रोजी ही बँक अस्तित्वात आली. 1 जानेवारी 1949 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण करण्यात आले व ती सरकारच्या मालकीची झाली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापना करण्यापूर्वी भारत सरकारकडे चलन निर्मितीचे कार्य सोपवण्यात आले होते आणि इम्पिरियल बँक ऑफ इंडियाकडे पतनिर्मितीवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य सोपवण्यात आले होते. परंतु अशा प्रकारची ही दोन वेगवेगळी कार्ये स्वतंत्र प्राधिकरणांनी पाहणे देशाच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने सदोष ठरल्यामुळे एका मध्यवर्ती बँकेची स्थापना करून ही दोन कार्ये या मध्यवर्ती बँकेकडे सोपवण्यात यावीत असे प्रतिपादन केले. रुपयाची देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय स्तरावर किंमत स्थिर ठेवण्यासाठी मध्यवर्ती बँकेची स्थापना करण्याची गरज होती. तसेच देशाच्या कल्याणाच्या दृष्टीने चलन पद्धतीची आणि पतपैशाची व्यवस्था पाहण्यासाठी भारतात रिझर्व्ह बँकेची स्थापना करणे आवश्यक होते. तसेच भारतातील बँक व्यवसाय रचनेतील दोष दूर करण्यासाठीही भारतात मध्यवर्ती बँकेच्या स्थापनेची आवश्यकता होती. भारतामध्ये पैशासंबंधी योग्य असे धोरण आखून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी भारतीय रुपयाच्या खरेदी शक्तीचे अंतर्गत आणि बाह्य स्थैर्य निर्माण करून अनुरूप पतनीतीचे अनुकरण करणे, बँकिंग पद्धतीच्या रचनात्मक अस्थिरतेचे निर्मूलन करणे, अरिष्टांच्या काळात बँक व्यवसाय संरक्षित करण्यासाठी
निरसनगृहाची स्थापना, आकडेवारीचे संकलन, शेती पतपुरवठा, परकीय उंडणावळ व्यवहार, अंतर्गत व्यापारास बँकिंग व वित्तीय सुविधा पुरवणे इत्यादीसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्याची आवश्यकता होती. आता आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची रचना पाहू. स्ट्रक्चर ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही सुरुवातीला खाजगी शेअरधारकांची बँक होती. सुरुवातीला एकूण 5 कोटी रुपये भांडवल होते. सप्टेंबर 1948 मध्ये रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्याचे ठरवण्यात आले आणि त्यानुसार सप्टेंबर 1948 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲक्ट करण्यात आला आणि 1 जानेवारी 1949 पासून रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करून भारत सरकारकडे मालकी हक्क सुपूर्द करण्यात आला. प्रत्येक 100च्या शेअरमागे 118 रुपये 10 आणे नुकसान भरपाई देऊन खाजगी मालकीचे रिझर्व्ह बँकेचे शेअर्स सरकारने घेतले. रिझर्व्ह बँकेचे मुख्य कार्यालय मुंबई येथे असून कोलकाता, दिल्ली, बेंगलोर, नागपूर, कानपूर व मद्रास या ठिकाणी रिझर्व्ह बँकेची शाखा कार्यालये सुरू करण्यात आली. तसेच लखनौ आणि कानपूर या ठिकाणी विभागीय कार्यालये आहेत. लंडनमध्येही रिझर्व्ह बँकेची शाखा उघडण्यात आली. भारतातील इतर ठिकाणी आणि केंद्र सरकारच्या परवानगीने इतर देशात शाखा स्थापन करण्याचा अधिकार या बँकेला देण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेची व्यवस्था पाहण्याचे काम मध्यवर्ती व स्थानिक संचालक मंडळाकडे असते. मध्यवर्ती व स्थानिक संचालक मंडळाचे सर्व सभासद केंद्र सरकार नियुक्त करते. रिझर्व्ह बँकेच्या राष्ट्रीयकरणानंतर बँकेचे प्रशासन, महासंचालक, उपसंचालक तसेच देशाच्या 4 प्रादेशिक क्षेत्रासाठी बँकेची 4 स्थानिक मंडळे आहेत व त्यांची मुख्य कार्यालये अनुक्रमे मुंबई, नवी दिल्ली, कोलकाता व चेन्नई या ठिकाणी आहेत. या स्थानिक मंडळावर प्रत्येकी 5 सदस्य असतात व त्यांची नेमणूक केंद्र शासन करते. ही नेमणूक 4 वर्षाच्या कालावधीसाठी असते. फेरनेमणुकीसाठी ते पात्र असतात. प्रत्येक स्थानिक मंडळाने आपला अध्यक्ष आपल्या सदस्यामधूनच निवडावा लागतो. स्थानिक मंडळाची कार्ये खूप मर्यादित असतात आणि स्थानिक मंडळांना मध्यवर्ती मंडळ व संबंधित प्रदेशामधील दुवा म्हणून काम करावे लागते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण रिझर्व्ह बँकेचे स्वरूप आणि तिची रचना अभ्यासल्यानंतर या बँकेची अत्यंत महत्त्वपूर्ण अशी कार्ये आपण अभ्यासणार आहे. यामध्ये आपण पारंपरिक कार्ये, यामध्ये चलन निर्मिती, सरकारची बँक, बँकांची बँक, त्याचबरोबर विकासात्मक कार्ये आणि इतर कार्ये याचा समावेश आहे. तर पहिल्यांदा मी आपल्याला रिझर्व्ह बँकेची जी पारंपरिक कार्ये आहेत त्याचा उहापोह करणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या पारंपरिक कार्यामध्ये ज्याला आपण ट्रॅडिशनल फंक्शन्स असं म्हणतो, पहिलं कार्य आहे चलन निर्मिती करणे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सर्वात महत्त्वाचे आणि आपल्यासाठी अत्यंत आवश्यक असलेले महत्त्वाचे कार्य म्हणजे चलन निर्मिती करणे. चलन निर्मितीचा एकाधिकार या बँकेकडे आहे. रिझर्व्ह बँक सरकारच्या वतीने चलन निर्मिती करीत असली तरी स्वायत्त स्वरूपाची संस्था आहे. या बँकेमार्फत 2 रुपये व त्यापुढील मूल्यांच्या नोटा छापल्या जातात व परिचलनात आणल्या जातात. 1 रुपयाची नोट आणि नाणी पाडण्याचे कार्य केंद्र सरकारचे वित्त खाते करते. ही बँक सरकारने निर्गमित केलेल्या 1 रुपयांच्या नाण्यांचे व अन्य 2, 5, 10, 20 रुपयांच्या कमी मूल्यांच्या नाण्यांचे वितरण करते. रिझर्व्ह बँक देशाच्या गरजेनुसार निरनिराळ्या मूल्यांच्या नोटा चलनात आणते. यामध्ये 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये आणि 2000 रुपये इत्यादी मूल्यांच्या नोटा निर्गमित करते. या सर्व नोटावर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची स्वाक्षरी असते. भारतात नाशिक रोड, देवास, म्हैसूर व सालबोनी येथे नोटांची छपाई केली जाते.
बँकेकडे चलन विभाग हा स्वतंत्र असतो. तो विभाग बँकिंग विभागापासून पूर्णपणे वेगळा आहे. या विभागाचे दायित्व व मालमत्ता स्वतंत्रपणे नोंदली जाते. या विभागामार्फत चलनी नोटा निर्गमित केल्या जातात. सन 1956 पर्यंत चलन निर्मितीसाठी प्रमाणशीर निधी पद्धती वापरात होती. सन 1927 पासून सरकारने किमान राखीव निधी पद्धतीचा स्वीकार केला. या पद्धतीनुसार चलन निर्मिती करताना चलनाला आधार म्हणून 200 कोटी रुपयांचा किमान निधी रिझर्व्ह बँकेकडे ठेवावा लागतो. यापैकी 115 कोटी रुपयांचा निधी सोन्याच्या स्वरूपात असणे अनिवार्य असते. उर्वरित 85 कोटी रुपयाचा निधी सरकारी प्रतिभूती किंवा विदेशी चलनाच्या स्वरूपात ठेवता येतो. एकंदरीत 200 कोटी रुपयांचा किमान निधी ठेवून सरकार पाहिजे तितके चलन रिझर्व्ह बँकेकडून मिळवू शकते. चलन निर्मितीचा सर्व व्यवहार चलन विभागामार्फत पाहिला जातो. देशात चलनाचे वितरण करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने 10 मोठ्या शहरात आपली कार्यालये स्थापन केली आहेत. दुसरे कार्य आहे सरकारची बँक. रिझर्व्ह बँक ही सरकारची बँक म्हणून कार्य करते. ही बँक केंद्र व राज्य सरकारची बँकर म्हणून काम करते. सरकारची बँक प्रतिनिधी आणि सल्लागार म्हणून रिझर्व्ह बँक कार्य करीत असते. रिझर्व्ह बँकेच्या शाखा नसलेल्या ठिकाणी स्टेट बँक व तिच्या उपबँका प्रतिनिधी म्हणून कार्य करतात. रिझर्व्ह बँक सरकारची बँक म्हणून पुढील प्रकारची कार्ये करते. त्यामध्ये 1. केंद्र व राज्य सरकारांच्या वतीने पैसे स्वीकारणे, सरकारची येणी वसूल करणे. 2. केंद्र व राज्य सरकारांच्या वतीने पैसे देणे. 3. सरकारची शिल्लक रक्कम सांभाळणे. 4. सरकारच्या पैशाचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थानांतर करणे. 5. सार्वजनिक कर्जाची व्यवस्था करणे. 6. सरकारी प्रतिभूतींची खरेदी विक्री करणे. 7. केंद्र सरकार व राज्य सरकारांना 90 दिवस मुदतीची तात्पुरती कर्जे देणे. 8. सरकारचे विदेशी विनिमय व्यवहार सांभाळणे. 9. आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये सरकारचे प्रतिनिधित्व करणे. 10. सरकारला आर्थिक व बँकविषयक प्रश्नाबाबत सल्ला देणे. 11. केंद्र सरकारच्या वतीने देशासाठी चलनविषयक धोरणाची आखणी करणे व त्याची अंमलबजावणी करणे. आणि शेवटचे कार्य किंमत स्थैर्यासह आर्थिक विकास साधण्यासाठी उपाययोजने. रिझर्व्ह बँक केंद्र व राज्य सरकारांच्या ठेवीवर व्याज देत नाही. त्याचप्रमाणे रिझर्व्ह बँक सरकारच्या वतीने केलेल्या कार्याबद्दल कोणताही मोबदला घेत नाही. तिसरे कार्य बँकांची बँक व अंतिम आश्रयदाता म्हणून कार्य करणे. रिझर्व्ह बँक ही देशातील सर्व बँकांची बँक म्हणून कार्य करते आणि ही बँक बँकिंग क्षेत्रातील सर्वोच्च संस्था असल्यामुळे ती देशातील सर्व बँकांच्या आर्थिक जबाबदारी सांभाळत असते. सर्व बँकांना योग्य मदत आणि मार्गदर्शन करण्याचे काम व बँकिंग क्षेत्रावर नियंत्रण ठेवण्याचे काम ही बँक करत असते. यामध्ये व्यापारी बँकांना परवाना देणे, व्यापारी बँकांच्या शाखा विस्तारावर नियंत्रण ठेवणे, व्यापारी बँकांच्या कारभारावर देखरेख ठेवणे, व्यापारी बँकांच्या रोखतेत आवश्यकतेप्रमाणे बदल करणे, तसेच संचालक मंडळांच्या कामावर नियंत्रण ठेवणे आणि देखरेख करणे. शिवाय बँकांच्या ठेवींचा स्वीकार करणे, पतनिर्मितीवर योग्य नियंत्रण ठेवणे, हुंड्या यांची पुनर्वटवणूक करणे, तसेच विदेशी चलन सांभाळणे आणि ते विकणे, तसेच समाशोधन ग्रहाची सोयी उपलब्ध करून देणे आणि राखीव निधी सांभाळणे अशी अनेक कार्ये रिझर्व्ह बँक सर्व देशातील बँकांच्यासाठी करीत असते. त्याचबरोबर चौथं कार्य आहे पतनिर्मितीवर नियंत्रण ठेवण्याचं कार्य. व्यापारी बँकांच्या पतनिर्मितीवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य रिझर्व्ह बँक करत असते. व्यापारी बँका ठेवी स्वीकारणे, कर्जे देणे ही प्रमुख कार्ये करतात. यातून पतनिर्मिती घडून येते. व्यापारी बँकांच्या वाढत्या व्यवहाराबरोबर पतनिर्मितीचे प्रमाण वाढते. व्यापारी बँकांनी अधिक कर्जे दिल्यास त्यांना मिळणारा नफा वाढतो.
त्यामुळे पतपैसा वाढतो आणि पतनिर्मिती ही आर्थिक विकासासाठी आवश्यक असली तरी अमर्यादपणे होणारी पतनिर्मिती ही भाववाढीला निमंत्रण देणारी असते. भाववाढीचे विपरीत परिणाम अर्थव्यवस्थेवर होतात. हे सर्व टाळण्यासाठी रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांच्या पतनिर्मितीवर नियंत्रण ठेवते. यासाठी रिझर्व्ह बँक संख्यात्मक आणि गुणात्मक साधनांचा वापर करते. यामध्ये बँक दर, खुल्या बाजारातील रोख्यांची खरेदी विक्री, रोख निधी, रेपो व्यवहार, कर्जाचे वाटप करणे, कर्ज व तारण यातील अंतर ठरवणे, उपभोग्य कर्जांचे नियंत्रण करणे, विशिष्ट उद्देशासाठी दिल्या जाणाऱ्या कर्जांचे नियमन करणे, नैतिक समजावणी, प्रसिद्धी आणि प्रत्यक्ष कारवाई या गुणात्मक पतसाधनांचाही ती वापर करते. 1949च्या बँक नियमन कायद्यानुसार रिझर्व्ह बँकेला व्यापारी बँकांवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवण्यासाठी व्यापक अधिकार प्राप्त झालेले आहेत. 5वे कार्य आहे विदेशी चलन साठ्याचा सांभाळ करणे. रिझर्व्ह बँक विदेशी चलन साठ्याचा सांभाळ करण्याचे कार्य करते. देशाच्या चलनाचा अधिकृत विनिमय दर ही टिकवून ठेवण्याचे कार्य रिझर्व्ह बँकेला करावे लागते. भारतीय रुपयाचा विदेशी चलनाशी असणारा विनिमय दर स्थिर ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेला सतत जागरूक राहावे लागते. रिझर्व्ह बँक विदेशी चलनाच्या मागणी पुरवठ्यावर कडकपणे नियंत्रण ठेवून निश्चित दराने विदेशी चलनाची खरेदी विक्री करून विनिमय दर स्थिर ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न करीत असते. भारतात 1947मध्ये विदेशी चलन नियंत्रण कायदा संमत करण्यात आला. या कायद्याची योग्य अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने रिझर्व्ह बँकेला पुरेसे अधिकार प्रदान करण्यात आले. विदेशी चलन व्यवहार सांभाळण्यासाठी रिझर्व्ह बँकेत विदेशी विनिमय नियंत्रण विभाग सुरू करण्यात आला. विदेशी चलन नियंत्रण कायद्यात सन 1973मध्ये दुरुस्ती केल्यानंतर सोने, चांदी व विदेशी चलन साठ्याचा अभिरक्षक म्हणून रिझर्व्ह बँकेला आवश्यक अधिकार प्राप्त झाले आहेत. 6वे कार्य समाशोधन गृहाच्या सोयी पुरवणे. रिझर्व्ह बँक देशातील सर्व बँकांना समाशोधन गृहाच्या सोयी पुरवित असते. त्याचबरोबर 7वे कार्य पर्यवेक्षण विषयक कार्य. यामध्ये रिझर्व्ह बँक देशातील सर्व बँकांचे पर्यवेक्षण करते. याद्वारे बँक व्यवसायाच्या भक्कम पायावर विकास घडवून आणणे हा बँकेचा प्रयत्न असतो. त्याचबरोबर ही झाली बँकेची पारंपरिक कार्ये. यानंतर विकासात्मक कार्ये, ज्याला आपण डेव्हलपमेंट फंक्शन्स असे म्हणतो. विकासात्मक कार्यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रिझर्व्ह बँक जे कार्य करीत असते त्यामध्ये पहिले कार्य आहे कृषी क्षेत्राला वित्त पुरवठा, म्हणजे शेती क्षेत्राला वित्त पुरवठा. आता आपल्या देशाचे कृषी क्षेत्र हे सातत्याने प्रगतीपथावर आहे असे आज आपल्याला म्हणावे लागेल. कारण विविध सोयी, त्यानंतर शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या विविध सोयी सवलती, शेतकऱ्यांनी आपल्या प्रयत्नाने आणि कष्टाने शेतीमध्ये केलेले बदल याचा जर विचार केला तर याच्यातून जर का रिझर्व्ह बँकेने कृषी क्षेत्राला थोडा पतपुरवठा केला तर त्यामुळे आपले कृषी क्षेत्र हे अत्यंत प्रभावी अशा पद्धतीने उत्पादन देऊ शकेल. यासाठी शेती क्षेत्राला अप्रत्यक्षपणे कर्ज पुरवठा करण्यासाठी राष्ट्रीय शेती निधी आणि राष्ट्रीय शेती कर्ज निधी असे 2 निधी रिझर्व्ह बँकेने उभारले आहेत. यामध्ये कृषी पुनर्वित्त विकास महामंडळ, अग्रणी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, नाबार्ड या सर्वांच्या साहाय्याने शेतीला कर्ज पुरवठा करण्याचे काम आपली रिझर्व्ह बँक करीत असते. त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्राला वित्त पुरवठा. भारताच्या औद्योगिकरणासाठी पुरेसा भांडवल पुरवठा होण्यासाठी रिझर्व्ह बँक सातत्याने वित्त पुरवठा करीत असते. यामध्ये या क्षेत्राला वित्त पुरवठा करण्यासाठी औद्योगिक वित्त महामंडळ, भारतीय औद्योगिक पत आणि गुंतवणूक महामंडळ, भारतीय औद्योगिक विकास बँक, भारतीय लघु विकास बँक, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया इत्यादी संस्था स्थापन करून त्यांच्या साहाय्याने औद्योगिक क्षेत्राला
कर्जपुरवठा करण्याची महत्त्वपूर्ण भूमिका रिझर्व्ह बँकेने बजावलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर तिसरे कार्य निर्यात व्यापाराला पतपुरवठा करणे. आपल्याला माहीत आहे की ज्या देशाची निर्यात अधिक असते त्या देशाचा आर्थिक विकास चांगला आहे असे आपण म्हणतो. भारताची निर्यात वाढवण्यासाठी आणि निर्यातदारांना आर्थिक पाठबळ देण्याचे काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करीत असते. यामध्ये व्यापाऱ्यांना निर्यात हुंडी पतयोजना, व्यवहारपूर्व पतयोजना, व्याज, आर्थिक सहाय्य योजना इत्यादी योजना बँक देत असते आणि त्याच्या सहाय्याने आयात निर्यात प्रामुख्याने वाढत असते. 1982 मध्ये रिझर्व्ह बँकेच्या पुढाकाराने आयात निर्यात बँकेची स्थापना झाल्यामुळे निर्यात व्यापाराला वित्तपुरवठा होऊ शकतो. त्याचबरोबर अग्रक्रम क्षेत्र आणि दुर्बल घटकांना वित्तपुरवठा. रिझर्व्ह बँक विभेदात्मक व्याजदराचे धोरण स्वीकारते. या अंतर्गत बँकेने अग्रक्रम क्षेत्राला आणि समाजातील दुर्बल घटकांना सवलतीच्या व्याजदराने म्हणजे 4% दराने वित्तपुरवठा उपलब्ध करून दिला आहे. पाचवे कार्य हुंडी बाजार योजना. हुंडी बाजार हा नाणे बाजारातील महत्त्वपूर्ण घटक आहे. नाणे बाजारातील त्रुटी दूर करून तो सुसंघटित बनवण्याकरता रिझर्व्ह बँकेने सन 1952 मध्ये हुंडी बाजार योजना सुरू केली. तसेच 1970 मध्ये नवीन हुंडी बाजार योजना सुरू केली. सहावे कार्य बँक व्यवसायाचा विकास. रिझर्व्ह बँकेने भारतातील बँक व्यवसायाच्या विकासात मोलाचे योगदान दिलेले आपल्याला दिसून येते. रिझर्व्ह बँकेने अग्रणी बँक योजना, प्रादेशिक ग्रामीण बँका, सेवा प्रादेशिक दृष्टिकोन इत्यादीद्वारे देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत बँक सुविधा पोहोचवलेल्या आहेत. तसेच भारतात विविध वित्तीय संस्थांची स्थापना करून विकास बँकांना उत्तेजन दिलेले आहे. बँकावर नियमितपणे नियंत्रण ठेवून बँक व्यवसायाला योग्य दिशा दिली व बँक क्षेत्राचा पाया सुदृढ बनवण्यावर भर दिलेला आहे. यानंतर प्रशिक्षणाच्या सोयी. विविध स्तरावर कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी अनेक प्रशिक्षण महाविद्यालये व केंद्रांची स्थापना केली आहे. बँकर्स ट्रेनिंग कॉलेज मुंबई, रिझर्व्ह बँक स्टॉक एक्सचेंज कॉलेज चेन्नई, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बँकिंग पुणे आदीची स्थापना रिझर्व्ह बँकेने केली आहे. तसेच मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि नवी दिल्ली येथे क्षेत्रीय प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली आहे. संशोधन व प्रशिक्षणाला चालना देण्यासाठी 1987 मध्ये इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च ही संस्था स्थापन केली. त्याचप्रमाणे 1995 मध्ये संगणक तंत्रज्ञान विभाग सुरू केला. बँक कर्मचाऱ्यांना संगणक तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी हा विभाग प्रोत्साहन देतो. माहितीचे संकलन आणि प्रकाशन. कलेक्शन अँड पब्लिकेशन ऑफ डेटा. रिझर्व्ह बँकेत आर्थिक विश्लेषण आणि धोरण विभाग आहे. या विभागामार्फत रिझर्व्ह बँकेत अहवाल, पुनर्विलोकन, प्रकाशनाचे कार्य केले जाते. या विभागाकडून पैसा, पतनिर्मिती, वित्तपुरवठा, शेती उत्पादन, औद्योगिक उत्पादन, किंमत पातळी, व्यवहार तोल आदी बाबींची माहिती संकलित केली जाते आणि ती प्रसिद्ध केली जाते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बुलेटिन, वीकली स्टॅटिस्टिकल सप्लिमेंट, रिपोर्ट ऑन करन्सी अँड फायनान्स, रिपोर्ट ऑन ट्रेड अँड प्रोग्राम ऑफ बँकिंग इन इंडिया, स्टॅटिस्टिकल टेबल्स रिलेटिंग टू बँक्स इन इंडिया ही रिझर्व्ह बँकेची मुख्य प्रकाशने आहेत. तसेच रिझर्व्ह बँक आपला वार्षिक अहवाल स्वतंत्रपणे प्रसिद्ध करते. रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी नेमलेल्या समित्यांचा अहवाल, तज्ज्ञांचा अहवाल आणि सर्वेक्षण अहवाल यांनाही प्रसिद्धी दिली जाते. या सर्व माहिती व आकडेवारीचा सरकारला आर्थिक धोरणांची आखणी करताना उपयोग होतो. तसेच संशोधक, अभ्यासक, बँका, वित्तीय संस्था यांनाही याचा उपयोग होतो. रिझर्व्ह बँकेकडून लोकपाल योजनेची अंमलबजावणीही केली जाते. थोडक्यात रिझर्व्ह बँकेला भारताची मध्यवर्ती बँक म्हणून वरील विविध कार्ये
पार पाडावी लागतात. यामध्ये प्रवर्तनात्मक कार्यात पुढील विविध कार्यांचा समावेश केला जातो. यामध्ये बँकिंग क्षेत्राचा विकास करणे, भांडवल बाजाराचा विकास करणे, नाणे बाजाराचा विकास करणे, कृषी क्षेत्राचा पतपुरवठा वाढवणे, औद्योगिक क्षेत्राला पतपुरवठा करणे, निर्यातीसाठी पतपुरवठा करणे, अग्रक्रम क्षेत्राला पतपुरवठा करणे, विनिमय दरात स्थैर्य राखणे, निरसन केंद्राची सोय उपलब्ध करून देणे, आर्थिक विकासाला प्रोत्साहन देणे आणि रिझर्व्ह बँकेच्या नियमनात्मक कार्यात पुढील कार्यांचा सुद्धा समावेश केला जातो. यामध्ये बँक व्यवसायाला परवाना देणे, बँकांच्या शाखांना परवाना देणे, किमान निधींना मान्यता देणे, गुंतवणुकीवर नियंत्रण ठेवणे, पतनिर्मितीवर नियंत्रण ठेवणे, बँकांच्या व्यवस्थापनावर नियंत्रण ठेवणे, बँकावर देखरेख ठेवणे आणि बँकांचे लेखांकन करणे, बँकांचे विलिनीकरण आणि परिसमापन करणे आणि ठेवींना विमा योजनाद्वारे संरक्षण देणे ही कार्ये देखील बँकेला करावी लागतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या युनिटमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याची रचना, इतिहास आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची महत्त्वपूर्ण कार्ये याचा आपण अभ्यास केलेला आहे. आपली ही बँक ही देशाच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने पूर्ण अर्थव्यवस्थेला चालवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किती महत्त्वपूर्ण आहे हे या सर्व अभ्यासावरून आपल्याला दिसून येते. किती वेळ लागला?